कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नव्याने होत असणारा कर्जत पनवेल रेल्वे मार्ग म्हणजे कर्जतची तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं वाटचाल आहे। सद्यस्थितीत कर्जत पनवेल रेल्वे मार्गाचं 95% काम पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जवळपास 2800 कोटी रुपयांचा हा प्रकल्प म्हणजे कर्जत तालुक्याची विकासाच्या दिशेनं वाटचाल आहे। कर्जत पनवेल रेल्वे मार्ग होत असला तरी नागरिकांमध्ये अनेक प्रश्न पडले होते। भविष्यात लोकलनं प्रवास करताना नक्की जुन्या स्टेशनवर जायचं की नवीन स्टेशनला जायचं? नवीन स्टेशनला जोडणारा पादचारी मार्ग होणार आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या गराड्यात हा प्रकल्प अडकला होता। नव्यानं एवढा मोठा रेल्वे प्रकल्प होत असला तरी कर्जत 4 फाट्यावरचा रेल्वे ओव्हरब्रिज वाहतूक कोंडीचं कारण बनतोय। एकीकडे 2800 कोटी रुपयांचा प्रकल्प होत असताना वाहतूक कोंडी करणारा रेल्वेचा ब्रिज नव्याने होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न करत त्यांची खरडपट्टी काढली। कर्जत शहरात येताना अरुंद असणाऱ्या पुलामुळे पूर्णपणे कर्जत ट्रॅफिक जाम होते। आधी तो पूल झालाच पाहिजे अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे मांडली। रेल्वेमुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका आसपासच्या गावांना होऊ नये यासाठी टेक्निकल सर्वे करून त्यावर काम करण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिल्या। कर्जतला एक्सप्रेस गाड्यांना थांबण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याची माहिती खासदार आप्पा बारणे यांनी दिली। पनवेल ते कर्जत हे रेल्वे मार्गिकेचं काम 90% पूर्ण झालेले आहे आणि या मार्गावरती थोड्या दिवसामध्ये ट्रेन आपल्याला पाहिलं तर लोकांच्या सेवेसाठी धावणार आहे। कर्जत रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन आपण करतो आहे, कारण पनवेल रेल्वे स्टेशनला आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम रेल्वे विभागाने सुरुवात केलेली आहे। पनवेलला जोडणारा दिवा असेल, कल्याण असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून असेल, उरण असेल आणि नवीन होणारा मार्ग कर्जतपर्यंत आणि पुढे जाणारा गोव्याचा काही ट्रेन आहेत त्या पूर्णपणे कर्जतवरून सुटतात आणि कर्जतला येतात। म्हणून कर्जत रेल्वे स्टेशनवरून रोज 3-3.5 लाख प्रवासी प्रवास करतात आणि या प्रवासांच्या सोयीसाठी कर्जत रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं करण्याचं काम मी जवळपास 2016 पासून पाठपुरावा करून आता ते काम मार्गपथावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये काम झालेलं आहे। त्या ठिकाणी सरकते जिने असतील, लिफ्ट्स असतील, प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक अशी खिडकी असेल, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पार्किंगची व्यवस्था करतो आहे। जवळपास प्लॅन आम्ही बनवलेला आहे 7 फ्लोअर पार्किंगचे करतो, त्याच्यामध्ये 2 फ्लोअर हे मॉल टाईप असतील, उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये। प्राथमिक सर्व स्तरावरती आपण आता 4 मजले बांधतो आहे आणि हे सगळं करत असताना त्या भागामध्ये चाललेली कामं प्लस तिथले लोकल प्रतिनिधी बरोबर होते, पनवेलचे महापौर होते, नगरसेवक होते, त्यांनी काही सूचना केलेल्या आहे। शेवट एखादी तक्रार घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक जातात, प्रवासी जातात आणि म्हणून त्यांच्याकडे ज्या तक्रारी होत्या त्याही तक्रारी आम्ही लक्षात घेऊन मी रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे आणि भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मिळणाऱ्या सोयी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा राहू नये आणि म्हणून आजची व्हिजिट मी त्या ठिकाणी दिली। पनवेलनंतर आम्ही सांजे, पोंजे, चौक या रेल्वे स्टेशनला पाहणी दौरा केला। ज्या ठिकाणी टर्नेलचं काम पूर्ण झालेलं आहे पोंजे आणि चौकच्या मध्ये त्या टर्नलला देखील भेट दिली, ते देखील काम पाहिलेलं आहे आपण पाहतो। त्यानंतर मी स्वतः आमचे या विभागातील आमदार महेंद्र शेठ माझ्याबरोबर आहे, आम्ही कर्जत रेल्वे स्टेशनचे नव्यानं होत असलेल्या याची सगळी पाहणी केली। या मार्गिकेवरती लोकल गाड्या येणाऱ्या लोकल गाड्या जवळपास 15 लोकल गाड्या 15 प्लॅटफॉर्म केलेले या ठिकाणी थांबतील आणि या ठिकाणी सुटतील। तरी जुनं जे रेल्वे स्टेशन आहे कर्जत रेल्वे स्टेशन याला जोडण्याच्या संदर्भामध्ये मी अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत। जो ओव्हरब्रिज आहे रेल्वेचा चौकपासून येणारा 4 फाट्यापासून, तर त्याला देखील तो रुंदी करून नवीन करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या MSRTC
आणि रेल्वे विभाग या दोन्हीच्या संयुक्त उद्यमातून मी स्वतः आमदार साहेब लक्ष घालून ते पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहे. बऱ्याचशा समस्या आहेत. प्रवासी मोठ्या संख्येनं वाढतात प्रवास करणाऱ्या. दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या अनेक गाड्या या कर्जतच्यापासून पुढं जातात. तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो, रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय या बजेटमध्ये घेतलेला आहे. मुंबईपासून पुणे, पुढं बँगलोर आणि त्याच्या पुढं हैदराबाद, पुण्यापासून 2 शहराला जोडणारा फास्ट ट्रेन चालवण्याच्या संदर्भामध्ये जवळपास 18,000 कोटी रुपयाचं बजेट तरतूद या बजेटमध्ये रेल्वेने केलेली आहे. आणि भविष्यामध्ये ती फास्ट ट्रेन चालत असताना त्याचा फायदा देखील या परिसरातील प्रवाशांना होणार आहे. CSTपासून सुटणारी ती रेल्वे गाडी 47 मिनिटात पुण्यामध्ये जाणार आहे. मी मध्यंतरी माननीय रेल्वे मंत्र्यांच्याबरोबर या संपूर्ण परिसराचा दौरा केल्यानंतर त्यांना काही सूचना केल्या होत्या. रेल्वे विभागाने कर्जत ते लोणावळा दरम्यान टनल करून त्याचा देखील DPR पाहिला होता, पण ते खर्च देखील 10,500 कोटीच्या वर जात होता. आणि पनवेलच्या कर्जतपासून लोणावळ्यापर्यंतच्या काही भागामध्ये 3.5 मीटर, जवळपास 350 मीटर ते स्टेशन खाली जात होतं, खर्च वाढत होता. आणि म्हणून रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा एक DPR करायला सांगितलं. तो DPR आता आलेला आहे आणि त्या DPRच्या माध्यमातून सरळतेने या ट्रेन प्रवासांनी करता येईल या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने प्रयत्न चालू केलेले आहेत. कर्जतला सर्वाधिक गाड्याचा थांबा मिळावा या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करत आहे. या भागातील रेल्वे प्रवासी संघटना, काही प्रतिनिधी सातत्यानं मागणी करत आहे. कर्जत रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याच्या संदर्भात मी स्वतः लोकसभेत देखील मागणी केली. या बजेटवरती शिवसेना पक्षाच्या वतीनं मी स्वतः रेल्वेमध्ये सहभाग घेतला होता बजेटमध्ये बोलण्यामध्ये. आणि कर्जत रेल्वे स्टेशन एकमेव रेल्वे स्टेशन आता राहिलेलं आहे, ज्याचं या संपूर्ण परिसराचे रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचे झाले आहेत. त्याच पद्धतीने आपण खोपोली रेल्वे स्टेशनचा देखील विस्तार करतो आहे. याच पद्धतीने आता नेरळ स्टेशनचं काम पूर्णत्वाला येते, पनवेल रेल्वे स्टेशनचं काम पूर्णत्वाला येते. आणि यामध्ये असणारे अनेक रेल्वे स्टेशन, मी त्याचा उल्लेख आता केला, ते सगळे रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचे होते. तुम्हाला मी सांगतो, पुढच्या कालावधीमध्ये कर्जत रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं रेल्वे स्टेशन बनवतो आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये म्हणून मी स्वतः आमदार साहेब या ठिकाणी राज्य सरकार आणि रेल्वे विभाग यांच्या माध्यमातून ओव्हरब्रिज करणं असेल, या कॉरिडॉरपासून जुन्या कर्जत रेल्वे स्टेशनला जोडण्यासाठी एक मार्गिका तयार करून प्रवाशांच्या सोयीसाठी ती देखील उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतो आहे. आपण पाहिलं असेल की आता मुंबईचा सगळा परिसर मोठ्या संख्येने वाढतो आहे. राज्य सरकारने रस्त्याचे जाळं निर्माण करण्याचं काम केलं आहे. अटल सेतूपासून नवीन मार्ग चौकपासून परत तो पुण्याला जोडणारा होतो आहे. त्यामुळे हा सगळा परिसर प्रचंड मोठ्या संख्येनं वाढणार आहे. वाधवांसारखं नवीन पोर्ट, त्याच ठिकाणी एअरपोर्ट तयार होतं आहे. पनवेलला होणारं एअरपोर्ट, त्या एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी रेल्वे आणि मेट्रोनी करण्याचं काम करतं आहे. पुढं भविष्यात ती मेट्रो इथपर्यंत पण येऊ शकते. आणि या सगळ्या सुविधा देत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये. आणि म्हणून ती आज सकाळपासून मी खरं तर सकाळी 10:30 वाजल्यापासून पनवेलपासून सुरुवात केली. आम्ही ती व्हिजिट दिलेली आहे. ज्या ज्या समस्या आहे नागरिक या परिसराची प्रवासी संघटना सातत्यानं सांगतात. काही संघटना मला अप्रोच देखील होतात. माझी विनंती राहीन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देखील की शेवट लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं तुमची बाजू मांडतो, परंतु प्रत्येक गोष्टीला रेल्वे विभाग सकारात्मक राहील असं नाही. तो जनतेचा रेटा देखील तेवढाच राहिला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही देखील प्रयत्न करतो आहे. आपले प्रयत्न सगळ्यांचे चालू आहे. परंतु मी तुम्हाला खात्री देतो, येणाऱ्या कालावधीमध्ये कर्जतचा रेल्वे स्टेशन आणि या परिसरातील प्रवासीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं रेल्वे स्टेशन उभं राहतं आहे. ते काम पूर्णत्वाला येते आणि त्याची पाहणी म्हणून आज आम्ही आलो. त्याच्यामध्ये काही थोड्या बहुत कमतरता आहे. मी काही सूचना देखील येताना अधिकाऱ्यांना केलेल्या आहे की भविष्यामध्ये त्या कमतरता राहू नये. या ठिकाणी येत असताना काही मागण्या देखील केल्या, विशेष ट्रेन चालू करावी महिलांसाठी. खरं तर ही मागणी रास्त आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून सातत्यानं प्रयत्न करतात. रेल्वे विभाग देखील महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सातत्यानं खबरदारी घेतात. आणि म्हणून एक चांगली मागणी केलेली आहे. भविष्यामध्ये या मार्गिकेवरती आपली बाजू केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाला, मंत्रालयाला
मांडण्याचं काम मी करेल. परंतु हे सगळं होत असताना दळणवळणाची सुविधा मोठ्या संख्येनं वाढत असताना आपल्याला ज्ञात असेल राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन एक मार्ग कर्जतपासून पुढं पुण्याच्या दिशेनं नवीन एक मार्ग देखील त्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. पुढं भीमाशंकरला जाणारा मार्गाची माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी या अटल सेतूपासून चौकपासून मार्गिकेची रस्त्याची बाबतीमध्ये घोषणा केलेली. या सगळ्या करत असताना लोकांच्या सुविधांसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मी तुमच्या माध्यमातून खास करून सांगतो, जुना NH4 आणि सध्याचा NH48 या मार्गिकेवरती खोपोली या ठिकाणी रुंदीकरण होऊन तिथं ब्रिजची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे. तो खरं तर राज्य सरकारकडे तो हस्तांतर केलेला आहे देखभाल दुरुस्तीसाठी. गेल्या आठवड्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझी बैठक झाली त्या संदर्भामध्ये आणि राज्य सरकारच्या MSRDCच्या माध्यमातून त्या रस्त्याचा प्रस्ताव त्याला NOC मिळण्याच्या संदर्भामध्ये तो विभाग MSRDCचा तो पाठवतो आहे आणि MSRDCने त्याला विशेष तरतूद खरं तर ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की MSRDC या परिसरामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते आणि म्हणून चौकच्या बाबतीमध्ये जिथं चौकचा काही एरिया आहे तिथं लोकांची मागणी होती, काही अपघात होत होते, तर तो देखील रस्त्याच्या बाबतीमध्ये MSRDCने प्लॅन केलेला आहे. एकंदरच रस्त्याच्या बरोबर रेल्वेचं जाळं आणि रेल्वेच्या सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही नागरिकांना देखील आव्हान असेल, आपल्याकडून काही सूचना असेल तर आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधी, आमदार आणि मी, दोन्ही लोकप्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करायला लावूच. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा या परिसराचा विकास खरं तर रस्ते रेल्वे या माध्यमातून होतो आहे. लोकांना या दळणवळणाच्या माध्यमातून या परिसरामध्ये चांगल्या सुखसोयी देखील प्राप्त होतील. हा सगळा डेव्हलप होत असताना आपण देखील सगळ्यांनी या सगळ्या वस्तू म्हणजे असलेल्या परिस्थिती देखील करावं की एक चांगलं काम आपल्या परिसरामध्ये होते आणि त्या चांगल्या कामाच्या माध्यमातून आज आम्ही दौरा केला आणि ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील मी सांगितलेल्या आहेत. भविष्यामध्ये ज्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अधिक वेगानं हा परिसर वाढतो आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. धन्यवाद साहेब. आता आपण म्हणालात की कर्जत एक वाहतूक कोंडी ठिकाण झालेलं आहे. आजच्या गेल्या 2-3 वर्षामध्ये या रेल्वेचं 2-3 वर्षापूर्वी काम सुरू झालं टर्मिनस बनवायचं. आपण आता म्हणतो का हा ब्रिज आता आपण करणार आहोत, आता MSRDC बरोबर आता आपण म्हणतो की नाही, मी तुम्हाला सांगतो 2-3 वर्षापूर्वी का सुरू झालं नाही? मी तुम्हाला सांगतो, या बाबतीमध्ये मी स्वतः व्हिजिट दिली होती आणि व्हिजिट दिल्यानंतर मी स्वतः रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. त्यांना त्या ह्या प्रोजेक्टमध्ये तो समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना देखील दिल्या होत्या. त्यांच्याकडून तो राहिलेला आहे. त्यांनी आताही सांगितलं राहिलेलं आहे. राज्य सरकार कुठलाही प्रोजेक्ट करत असताना, ओव्हरब्रिज करत असताना, तर राज्य सरकारचा जो ॲप्रोच असतो, रस्त्याचा ॲप्रोच, तो राज्य सरकारचं काम करतं आणि रेल्वेच्या जो भाग आहे ते रेल्वेचा विभाग काम करतो आणि म्हणून ते 50-50 दोन्ही 50-50 काम करतात. त्यांनी सूचना केलेल्या आहे. एखादं काम राहून गेलं असेल परंतु ते करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि नक्कीच पूर्ण करू. दादासाहेब, दुसरी गोष्ट जो मार्ग 2008चा तयार झाला तो मार्ग भविष्यात बंद होणार की सुरू राहणार? काय? एकेरी मार्ग जो सध्या सुरू आहे कर्जत ते पनवेल, जो एकेरी मार्ग एकेरी नाही, दुहेरी आहे. आता पूर्वीचा जुना मार्ग 2005 जो सुरू झाला. नाही, मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, डबल लाईन आहे. या मार्गिकेवरती लोकल ट्रेन चालत, या मार्गिकेवरती दूरच्या जाणाऱ्या पल्ल्याच्या गाड्या देखील चालतील आणि ज्या मी आता व्हिजिट केली, ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन केले तिथं मालवाहतूक गाड्या लावण्याच्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला कुठलीही भविष्यामध्ये अडचणी या मार्गिकेवर येणार नाही. सिंगल मार्ग होता त्यावेळेस ती अडचणीत होते, आता डबल. तो मार्ग चालू राहणार का? सिंगल त्यांचं काय म्हणणं सर, एक्झिस्टिंग आता आहे ना कर्जत पनवेल सिंगल लाईन चालू आहे, त्यावरती फक्त मालगाड्या एक्सप्रेस लावतात, लोक धावत नाही. आता या दोन्ही झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हे दोन्ही मार्ग वरती लोकल पण जाणार आणि दूरच्या पल्ल्याच्या गाड्या पण जाणार. खासदार साहेब, पण गेल्या 2020 वर्षामध्ये त्या टनेलमध्ये जो पुण्यात जुना टनेल आहे बसवसाहेब बरोबर ना, त्या टनेलमध्ये दगड पडतात म्हणून त्या ठिकाणी लोक धावतात नाही आतापर्यंत. मी तुम्हाला सांगतो, अधिकारी आमचे योगेश शर्माजी जे
टेक्निकल विभागाचे, इंजिनिअरिंग विभागाचे माझ्याबरोबर सकाळपासून आहेत. मैं स्वतः जाऊन विज़िट केली टनल की जो विज़िट की है इनका कहना है कि उसमें पुराना जो रेल जाती थी उसमें पत्थर गिरते थे, तो विजिट की तो पूरी तरह से हाँ नाही सर, ते विषय तो नाही आहे सर. कर्जत पनवेल आता जे एक्झिस्टिंग आहे ना, जिकडे गाड्या चालू आहेत त्याबद्दल विचारण्यात आलं. तो जो एक्झिस्टिंग ऑलरेडी आहे ना, तो चालू राहणार. नवीन तर झालेलाच आहे चांगलं. पुराना जो टनल है चालू रहेगा. नहीं, वो चालू रहेगा ना. वो एग्जिस्टिंग जो रोड ट्रैक चालू है वो चालू रहेगा, वो बंद नहीं होगा. ये एडिशनल ट्रैक्स है. नहीं, सर जी, खासदार MP साहब क्या बोल रहे हैं, वहाँ पे भी लोकल चलाई जाएगी, लेकिन 20 साल में नहीं चलाई जाएगी. नहीं, वहाँ नहीं, ये लोकल तो इतनी चलाने की आवश्यकता नहीं, इसी पे चलेगी, ये भी चलेगी. तो वो ट्रैक बंद करेंगे, चालू रखेंगे. न्यू ट्रैक चालू रहेगा, जैसे आज चालू है वैसे आगे भी चालू रहेगा. और लोकल, और उसकी एक और भी बात बताता हूँ, उसमें एक और भी आपको बताता हूँ कि उसका डबलिंग भी सैंक्शन है. पहले एक लाइन थी, उसके बाद दो लाइन लोकल का अलग से कॉरिडोर का भी काम कंप्लीट होने वाला है. और एक और वो जो एक लाइन थी उसकी डबलिंग का प्रपोजल ऑलरेडी सैंक्शनड हो गया है और उसकी निविदा प्रक्रियाएं ऑलरेडी चालू कर दी गई है. हाँ, तो वो भी डबलिंग 3-4 साल में होकर आपको मिल जाएगी. कर्जतकरांना उपयुक्त आहे. रेल्वेने डेडलाईन दिली होती डिसेंबर 2025 नव्या रेल्वे स्टेशनची, त्याच्यानंतर मार्च 2026 दिली, त्यानंतर आता त्यांनी मे 2022ला काम चालू झालं. तुम्हाला माहिती असेल की ॲक्च्युली 2016पासून आम्ही फॉलोअप करतो. प्रत्यक्षात काम चालू झालं 2022ला. मध्ये कोविड आलेला आणि कोविडमध्ये भारतामध्ये अनेक प्रोजेक्ट रखडले गेले होते. आता 90% पूर्ण झालेले आहे काम. आता तुम्हाला प्रवास करून घेऊन मी स्वतःच येईल तुमच्याबरोबर. नवी डेडलाईन काय असेल आपलं उत्सुकता आहे कर्जतकर? कितने दिन में चालू होगा? अभी लगभग आप समझ सकते हैं 2 से 3 महीने में चालू हो जाएगा. फिजिकल काम कंप्लीट हो जाएगा. उसके बाद 3 महिन्यानंतर फिजिकल काम कंप्लीट होईल आणि अराउंड 4-5 महिने धरा. ऑक्टोबरपर्यंत Yes. चालू आहे. म्हणजे कर्जतकरांना एक प्रश्न आहे का, जुने रेल्वे स्टेशन जे आहे तिथे कर्जत लोकल, कर्जत बदलापूर डिशन लोकल येतात, त्या इकडे शिफ्ट होणारे ते रेल्वे स्टेशन येत राहणार. नहीं, वो तो जहाँ बोला जाएगा वहाँ आ सकती है. फ्लेक्सिबिलिटी हमने दी है इसमें, उसको यहाँ ले जानी है, वहाँ ले जानी है. ये प्रशासन को देखना है, जैसे आवश्यकता होगी उसके अनुसार किया जा सकता है. वो फ्लेक्सिबिलिटी है अवेलेबल. कोरोना नंतर मेल एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या कर्जत आत्ताच सांगितलं मी. आत्ताच मी त्या वेळेस सांगितलं. बघा, परत एकदा सांगतो. कोरोनाच्या अगोदर बऱ्याचशा मेलगाड्या ह्या कर्जतला थांबत होत्या. कर्जत काय अन्य स्टेशनवरती ते थांबत होत्या, पुढं लोणावळ्याला थांबत होत्या, अन्य स्टेशन. भारतामध्ये अपघाताची संख्या कमी व्हावी म्हणून जे रेल्वे मंत्र्यांनी उत्तर दिलं त्या अनुषंगानं मी बोलतो. भारतामध्ये रेल्वे जलद गाड्या पुढं जावा, ॲक्सिडेंटची संख्या कमी व्हावा म्हणून बरेचसे थांबे कमी केले. त्याच्यामध्ये कर्जतचे पण थांबे कमी केले. वेळोवेळी मला या परिसरातील प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी सूचना केल्या. मी वेळोवेळी सगळे पत्रव्यवहार माननीय मंत्री महोदयांना केले. स्वतः त्याच्यावरती बोललो. त्याच्यामध्ये काही गाड्यांचं थांब्या चालू केलेत, परंतु जेवढी मागणी होती, जेवढे थांबे होते ते पूर्णतः केलेले नाहीत. तो माझा पाठपुरावा आहे की सातत्यानं की ते थांबे चालू करावे. लोणावळ्याला जाणारा गाड्या बऱ्याचशा वेळेस इथं थांबतात, पण अधिकृत थांबा नाही. तो अधिकृत थांबा मिळावा म्हणून देखील प्रयत्न करतो. खासदार साहेब, एक प्रश्न आल्यामुळे एक मागणी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या सत्तेमध्ये एकत्र आहात, त्यांच्याकडून की या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील टर्मिनस म्हणून नाव द्याला, याची मागणी कितपत वेगळी वाटते आपल्याला? का कोणी काय बोललं त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही वाटत. रेल्वे विभागाचं एक वेगळा त्यांची नियमावली, नामकरण करणं किंवा स्टेशनला नाव देणं, आणि ते गृह मंत्रालय ते करतं की गृह मंत्रालय राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाकडून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडं तो प्रस्ताव जातो आणि केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे ते नामकरण होतं. रेल्वे एअरपोर्ट ऑथॉरिटीला कुठलाही अधिकार नाही कुठल्या रेल्वे स्टेशनचं नाव देण्याचं, कुठल्या एअरपोर्टचं नाव देण्याचं. गृह मंत्रालय त्याच्यामध्ये येतं आणि ह्याच्यामध्ये नोडल ऑफिसर म्हणून कलेक्टर काम करतो. त्यामुळे कलेक्टरच्या थ्रू राज्य सरकारच्या गृह विभागाला वाटलं तर ते केंद्र सरकारच्या गृह विभागाला कळवतात आणि त्या अर्थाने नामकरण होतं. मी त्याच्यावर अधिक भाष्य करणं बरोबर. तुम्ही या ठिकाणी पार्किंग 1500 गाड्यांची करताय म्हणता, ज्यावेळी ट्रेन्स येतील त्यावेळी ह्या ठिकाणी बाहेर पडतील तर रस्त्यांमध्ये गेल्यानंतर ट्रॅफिक त्याचं काय करायचं? त्याच्यासाठीच मी आमदार साहेब आपण भुयारी मार्ग पण करतोय आणि आपण हा आता जो ब्रिज आहे तो सुद्धा वाढवतोय. त्याला सुद्धा MSRDC आणि आपण रेल्वे असं त्या विभागाकडनं दोन लाईनचा आता आहे तो
4 लाईन कसं करतील हा प्रयत्न आपण करतोय, जेणेकरून कधीपर्यंत राज्य सरकार होऊ शकतो? प्रयत्न करू. आता करू लवकरात. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.